हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहता. चला, इथं सकाळी सकाळी छान अशी सकाळची सुरुवात झाली. आज आहे शुक्रवार माझा. त्याच्यासाठी ना इथं शिवानी आता रोज सकाळी फिरायला जाते 5 वाजता उठून. त्याच्यामुळे ती काहीतरी झाड घेऊन आली होती. मला म्हणत मम्मी बघ बघ म्हणून. तर मी म्हणत होते की नको मला यायचं, कारण माझी देवपूजा अर्धी राहिली. नंतर बघते मी, का तर तीच मला ऐकतच नव्हती. पुढे दाखवेल तुम्हाला तिनं कशाचं झाड आणले, काय काय आणले. तर कारण ना आज इतकी गडबड घाई झाली होती ना, खूपच गडबड झाली होती. सकाळी पण लवकर उठायचं म्हणते, पण संध्याकाळी ब्लाऊज शिवते उशिरापर्यंत, त्याच्यामुळे सकाळी काही लवकर उठणं होत नाही. म्हणून तरी पण 5:30ला उठले होते मी. तर लवकर उरकलं होतं. तरी पण लक्ष्मीची पूजा वगैरे मांडून ठेवली होती, देवपूजा केली होती. आणि नंतर तुम्ही म्हणत असाल की पूजा थोडीशी दाखवलीमध्येच हे काय, तर हे मलिदा बनवायला चालू आहे. कारण ना आमच्या ह्यांनी म्हणजे नवऱ्याने ना एक जणासाठी नवस केला होता, कारण त्यांचं खूप मोठं ॲक्सिडेंट झालं होतं. म्हणजे सगळं गाव म्हणत होते त्यांची गॅरंटी नाही, तू खूप डोक्याला मार लागला आहे, असं झालं आहे तसं झालं आहे म्हणायचे. आणि आमचं म्हणजे बांधकाम जे आहे तर त्यांनीच केलेलं आहे. मित्र पण आहे आणि मिस्त्री पण आहेत, ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त क्लोज असे म्हणजे फ्रेंडशिप क्लोज झालेली होती. आणि जीव पण लागलेला होता एकूण एकाचा. कारण त्यांनी पण आम्हाला आमचं जेव्हा बांधकाम चालू होतं तो खूप सपोर्ट केला होता माणुसकीच्या नात्यानं म्हणून ना. त्यांच्यासाठी नवस केला होता देवाला. 2 ठिकाणी नवस केला होता. एक ठिकाणी फुलाची चादर आणि अजून काय म्हणतात त्याला, फुलाची चादर गलप वगैरे चढवायचं होतं म्हणजे दर्ग्यामध्ये. आणि इथं देवीला पण पासणारा तोरण वगैरे बांधायचं होतं, वटीचं सामान वगैरे घेऊन जायचं होतं. मला वाटलं की मी जाईल का काय त्यांच्यासोबत, मला नाही नेलं. ते दोघंच जात होते की ज्यांच्यासाठी नवस बोलला होता ते, आणि ह्यांनी दोघंच गेले. पहिल्यांदा त्यांनी दर्ग्यात जाऊन आले. फुलाची चादर वगैरे आम्ही रात्रीच करून ठेवली होती, तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. आज दोन्ही व्हिडिओ सोबतच टाकणार आहे, कारण 2 दिवस झाले मी मोठे व्हिडिओ काय टाकले नाही. छोटे छोटेच व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओज आलेत तुम्हाला. कारण व्हिडिओ मला एडिटच करणं झालं नाही, कारण सणाची खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट करणं झालं नाही. म्हणून मी आज व्हिडिओ एडिट करते आणि दोन्हीसोबतच पाठवते. तर त्यांनी सगळं ताट वगैरे भरून घेतलं आणि ते गेले देवाच्या मंदिरामध्ये, म्हणजेच दर्ग्यामध्ये गेले. आणि नंतर माझी अर्धी राहिलेली पूजा करून घेतली मी. तर इथं छान असा तांब्या ठेवला आहे आणि तांब्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी वगैरे टाकली. आणि तो कलश मांडला इथं मी, आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले. आणि त्याच्यावर मी सोन्याची नथ ठेवली, कारण सोन्याची नथ सोन्याचं किंवा चांदीचं काहीतरी देवीच्या पूजेला असावं म्हणून मी नथ ठेवले. बाकीचं सोनं पण आहे, पण नथ वरी होती त्याच्यामुळे मग मी नथच ठेवून दिली. तर इथं म्हणजे छान अशी अर्धी पूजा करून ठेवली. आणि रात्री गलप बनवायला चालू होता फुलाचा, आणि खूप सारे फुलं आणले होते. त्याच्यामुळे देवीला हार पण मी रात्रीच वाहून ठेवला होता, तर तो पण हार घातला, वस्त्रमाळ वगैरे घालून ठेवली. आणि छान असं वरती कलश मांडून घेतला. आणि नंतर मग पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यावी लागते, तर सुपारीची म्हणून गणपतीची पूजा करून घेतली मी. सुपारी म्हणून म्हणजे गणपती म्हणून सुपारीची. आणि नंतर मग बाकीची पूजा मांडून घेतली मी. तर त्याच्या अगोदर इथं देवीला जायचं होतं, तिकडून आले ना ह्याने, तर लगेचच इकडे देवीच्या मंदिरात जायचं होतं, तर त्याची लगेच तयारी करून ठेवली. तर त्याचं ताट भरून दिलं ह्यांना मी. थोडेसे फुलं, पंचपाळं, हळदी कुंकू वगैरे, ओटीचं सामान देवीला, आणि 5 नारळ वगैरे सगळं एकत्र करून ठेवलं. वस्तू राहिली का तर नंतर लक्षात राहत नाही त्यांचं. पुन्हा कसं असतं, माणसांचं चिडचिड करतात नंतर, हेच राहिलं तेच राहिलं म्हणून. तर आता चालले देवीच्या मंदिरामध्ये. तर बघा, हेच 2 जण होते, आता 3 जण आहेत, 1 जण दुसरे आलेत त्यांच्यासोबतच. तर आता माझी पूजेची मांडणी चालू आहे इथं. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. तर लक्ष्मी देवीचा मी फक्त कलशच मांडला होता, नंतर बाकीची पूजा काहीच नव्हती मांडलेली. जेव्हा देवीचे ताट भरून दिलं तर तेव्हा मग नंतर राहिलेली पूजा करून घेतली. तर इथं देवीचं श्रीयंत्राचं म्हणजे छोटंसं श्रीयंत्र आहे देवीचं, म्हणजे 9 देवीचे रूप आहेत त्याच्यावर, तर त्याचाच अभिषेक करते मी. काय शंखामध्ये दूध पाणी ओतून त्या शंखानंच मी अभिषेक करते. असं म्हणतात शंखानं अभिषेक केलेला खूप चांगला असतो, त्याच्यामुळे खरं तर आवर्जून हे शंख मी आणलेला आहे जेव्हा देवाला गेलते तेव्हा. आणि शंखाचं ना खूप मोठी म्हणजे छोटीशी कहाणी आहे, खूप मोठी पण नाही, छोटीशी कहाणी आहे. कारण पहिल्यांदा मी खूप दिवस बघत होते की मला शंख घ्यायचं आहे म्हणून, पण काही घेणंच होत नव्हतं. आणि एकदा कसं तरी यात्रेमध्ये घेतलं, आणि त्यांनी मला सांगितलं होतं
की 60 रुपयाला आहे आणि मी 10 रुपयासाठी घिसघिस करत बसले की नाही 50लाच द्यायला पाहिजे 50, कारण छोटं होतं, जास्त काही मोठं नव्हतं आणि मला छोटंसंच पाहिजे होतं. आणि मी घेतलं आणि नंतर आणि छोटा मुलगा होता, मला पुन्हा वाटायला की मी घिसघिस करायला नाही पाहिजे होतं, उगाचच घिसघिस केलं, लहानच मुलगा होता असं मला वाटलं. पण तरी बायकांची सवय असते ना की 10-5 रुपये तरी कमी व्हावे घेताना वस्तू, असं असतं प्रत्येक बायकांचं. माझं पण तसंच झालं. आणि नंतर मी घेतलं आणि एक म्हणजे माझं जे पाकिट होतं माझ्यासोबत, तर त्याच्यामध्ये ते शंख ठेवला, कारण छोटा होता, त्याच्यात तो शंख ठेवला आणि त्याच्यात पैसे पण होते माझे तिकिटाचे म्हणजे थोडेफार. आता आपण बाहेर जायचं म्हणल्यावर काही रिकामं जात नाही, आपले पैसे तर असतातच. तर माझं ना ते शंख पण हरवलं आणि पैसे पण हरवले, म्हणजे पाकिटच पडलं माझं कुठं त्या टाईमला येताना. आणि अजून त्याच्यामध्ये अजून महादेवाचंच काहीतरी एक वस्तू होती त्याच्यामध्ये अजून एक, तर ते पण हरवलं माझं. नंतर मला इतका पश्चाताप व्हायला ना, मला वाटलं की मी 10 रुपयाला बघायला गेली आणि दुसरं माझं इकडं किती माझं नुकसान झालं. पैसे पण बरेच होते त्याच्यामध्ये आणि एकतर पैसे पण गेले आणि माझा शंख पण गेला आणि महादेवासाठी दुसरी वस्तू घेतली ती पण गेली. असं झालं होतं. तेव्हापासून शंख खूप दिवस झाले घेतलाच नाही आणि नंतर शंख घेतला मी, म्हणजे शिवानीने घेऊन आली, मी तर काही पुन्हा शंख घेतलाच नाही. का तर मला वाटलं, आधीच म्हणतात सगळेजण की देवाची वस्तू जेव्हा तुम्ही घेताय ना, तर तेव्हा घिसघिस करायला नाही पाहिजे, जेवढ्याला सांगतील तर तेवढ्याला घ्यायला पाहिजे. पण माहिती असतं बायकांना, पण तरी त्यांची सवय काही जात नाही घिसघिस करण्याची, सवय तर तशीच राहते. तशीच माझी पण बोंब झाली. नंतर मला वाटलं की बापरे, आपण उगाच घिसघिस केली 10 रुपयासाठी. नंतर इकडं नाही म्हणलं तरी 200-400 रुपये 400-500 रुपयाचं तरी माझं नुकसान झालं असेल त्या दिवशी. पण असं म्हणलं जाऊ द्या. नंतर शिवानीने घेऊन आली, तर त्याच शंखाचा मी आता दर शुक्रवारी अभिषेक करते. कुबेराची आणि लक्ष्मीची एक मूर्ती आहे त्याचा, आणि नवलक्ष्मीचं एक छोटंसं श्रीयंत्र आहे, तर त्याच्यावर मी अभिषेक करते शुक्रवारचा. आता मंदिरातले निवेदन करून द्यायचे होते, वटीचं सामान सगळं द्यायचं होतं. रात्री लक्षातच नाही आलं वटीचं सामान द्यायचं, सकाळीच सगळी तयारी केली, ब्लाऊज पीस वगैरे. आणि अशा टायमाला काय ते लवकर सापडत नाही, किती वेळचा किती ओळखावं लागलं. शेवटी मी माझ्यापासलाच असताचं ब्लाऊज पीस दिला आणि मग छान असं ते पण झालं सगळं. आणि माझी पण शुक्रवारची पूजा झाली छान अशी. जसे मी शुक्रवार करते ना, आज पहिल्यांदा मला एवढे फुलं भेटलेत गुलाबाचे, हे ते आजपर्यंत एवढे फुलं कधीच भेटले नव्हते, आज भेटलेत फुलं मला छान असे. एवढे जास्त फुलं असेल ना तेवढी पूजा भारी दिसते. रात्री फुलं बघून तर एवढं माझं मन हे झालं ना की काय सांगायलाच तर ह्यातली फुलं काढून ठेवू का काय असं झालं होतं. पण आमच्या त्यांनी लई मला राग करत होते, म्हणले फुलं बघितलीस की तुला काय वाटते की, कारण की त्याच्यामुळे मग काढून ठेवायचंच बघतेस तू, माझं जेव्हा पूर्ण होईल म्हणजे चादर देवाची तेव्हा फुलं काढून ठेव. पण तरी भरपूर फुलं राहिली होते. आता अजून 2 दिवस जातील मला थोडी फुलं ठेवल्यात व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये. आणि इथे पण गुलाबाची फुलं छान गुलाबाची फुलं आहेत, 5 फुलं आहेत, 5 सगळेच वाहून टाकले, आपल्याला जाऊ द्या. आता विकत आणले होते फुलं. छान झाली पूजा. आणि आजचा माझा शुक्रवार जो आहे ना, 9वा शुक्रवार आहे आज माझा. बघत दिवस जाते ते. आज 5-6 दिवस शुक्रवार गेले माझ्यामध्ये, तेच नसते तर आज माझे नाही म्हणजे 15-16 शुक्रवार चालू राहिले असते. पण मध्ये गेले दवाखान्यामुळं, गावाला जाण्यामुळं, इकडं तिकडं जाण्यामुळं, 2-2 ठिकाणचे देव वगैरे असल्यामुळं शुक्रवार गेले माझे. तर असं चला, आता कढीपत्ता आणलाय भरपूर सारा. मला कढीपत्ता आता भेट करायचं आहे, तेल बनवायचं. आता लग्न झालं तेल केलेलं नाही. हां आता हे करून ठेवते ना असं कढीपत्ता. केस गळायलेत माझे, तेल संपलंय आता. तेल लावलं ना तर केस अजिबात गळत नाही, पण आता तेल संपलं त्याच्यामुळे केस लई गळायला लागले. नाही का ते पांढरी फरशी असते ना घरामध्ये, सगळे केस दिसतात सरळच, पूर्ण कुठं पाडला आहे तर बारीक ना बारीक केस दिसतात लगेच. तर असं इथं माझं फोड आलं त्यामुळे बेकार दिसायला लागले. मी कशामुळे हसले होते. पापा की परी हूँ मैं म्हणून छोटे व्हिडिओ आहेत बघा. त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मुलगी फोडणी टाकायली का, फोडणीमध्ये कढीपत्ता टाकायचा आणि मागं पळायचं, फोडणीमध्ये जिरे मोहरी टाकायचे मागं पळायचं. तसं ती कढीपत्ता टाकल्यावर पळत होती, म्हणून तिला मी दाखवत होते व्हिडिओमध्ये. चल बाय, आज माझं इतकं दुखायला लागलं त्यामुळे मला हसायलाच नको वाटायला लागले. हा ना बाई, त्रास होते. हो ना, बघ ना कसं आलंय काय माहिती, त्यामुळे नको वाटायला हसायचं. कढीपत्ता किती झालाय, थोडा झालाय की कढीपत्ता.
किती झालंय नाही लावायचं उगाच काय उपयोगाचं नाही काही नाही काय कोण म्हणलं शोचं आहे शिवानी नाही चांगलं दिसत शिवानी हे चांगलं नाही दिसत हे काय नाही ह्याच्यामध्ये शिवचं आहे म्हण कशाचं आहे म्हणून आणलं होतं हे मग निघाला रान कांदा आणि शिवचं आहे म्हणून घेऊन आल्या आता गेल्यावर असलं काय याच्यामध्ये काय ह्यांना शिवचं दिसलं काय माहिती याच्यामध्ये बघा की तेव्हा का उगाचच